मनसेतून राजकीय प्रवासाला सुरुवात केलेले आणि आता भाजपमध्ये पक्षप्रवेश झालेले वैभव खेडेकर आपल्यासोबत आहेत. त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. साधारणतः 3 वेळा पक्षप्रवेशासाठी तुम्ही दाखल झाला होता आणि अखेरीस पक्षप्रवेश झालाय, काय सांगा? पक्षप्रवेश करताना बरेच स्पीड ब्रेकर होते, बऱ्याच अडचणी होत्या, सगळं होतं. परंतु भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वानं मला शब्द दिल्याप्रमाणे आज माझा पक्षप्रवेश यात राज्याचे प्रदेशाध्यक्ष रविभाऊ चव्हाण यांच्या हस्ते मला झालेला आहे. त्याचा मला मनस्वी आनंद आणि मला आनंद आहे आणि अधिकृतरित्या आज मी भारतीय जनता पार्टीच्या परिवारामध्ये आलेलो आहे. साधारणतः स्पीड ब्रेकर आलात तुम्ही म्हणालात, नेमके स्पीड ब्रेकर कोण होते, कसे होते? आपलं महानगर आपलं चॅनल आहे. आपलं महानगर चॅनलवरती एक चर्चासत्र आयोजित करा. हा एका छोट्या बाईटमध्ये विषय आटपणार नाही. तर ते चर्चासत्र 1 तासाचं चर्चासत्र केलं तर निश्चित याच्यामध्ये स्पीड ब्रेकर कोण होते, हात कोण होते याची नक्की खुलासा मी या ठिकाणी करेन. थेट मनसेतून वैभव खेडेकर ज्या वेळेला समोर आले होते आणि आता थेट भाजपमध्ये आलेले, नेहमी म्हटलं जात होतं की राजसाहेबांसाठी निष्ठावान राजसाहेब म्हणतील तसं पुढे जाणार, मात्र काहीतरी घडलं आणि आपला भाजपमध्ये आता पाहिलं. मी राजसाहेब ठाकरे यांना सोडला नाही. राजसाहेब ठाकरेंनी मला पक्षाबाहेर काढलेलं आहे. माझं आजही ते स्थान माझ्या मनामध्ये आहे, ते काही दूर होणार नाही. परंतु मला काढल्यानंतर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पक्षामध्ये घेण्यासंदर्भात अनेक हात होते. भारतीय जनता पक्षामध्ये जावं अशी मानसिकता माझ्या सगळ्या सहकाऱ्यांची होती. भारतीय जनता पार्टी एक अथांग समुद्र आहे, त्या समुद्रामध्ये जावं, तिथे काम करायला खूप संधी आहे आणि कोकणामध्ये खूप अनुशेष आहे. कोकणामध्ये विकास कामासंदर्भातले असेल तर तिथे जाणे काम करण्याची संधी आहे. तर भारतीय जनता पार्टीमध्ये जावं, देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली काम करावं, या राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली काम करावं, संघटन आपले जे राज्याचे प्रदेशाध्यक्ष त्यांच्या कुशल संघटनेच्या खाली काम करावं, रवी चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली, कोकणाचे नेते आमचे नितेशजी राणे यांच्या आक्रमक नेतृत्वाखाली काम करावं, चांगला सहकारी प्रवीण भाऊ दरेकर यांच्या नेतृत्वाखाली काम करावं, आमचे माजी आमदार सूर्यकांतजी दळवी, नातूसाहेब यांच्या भक्कम पाठबळावर काम करावं, ही इच्छा सगळ्यांनी व्यक्त केल्यामुळे आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. ज्यावेळेला नाराजी होती त्यावेळेला पक्षाकडून असेल, प्रमुखांकडून असेल, ती दूर करणं गरजेचं असतं आणि त्या पार्श्वभूमीवरती तुम्ही ज्या पूर्व पक्षामध्ये होता त्यावेळेला अविनाश जाधव असतील किंवा संदीप देशपांडे असतील यांची तुम्ही भेट घेतली होती. 2 वेळा ही बैठक झाली होती. त्यावेळेला सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल तेव्हा तुम्ही सुद्धा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. राज ठाकरेंच्या निवासस्थानी जाण्याचा सुद्धा प्रयत्न केला होता, मात्र ती भेट तिथेच राहिली का? बघा, पक्षामध्ये संवादाचा आवश्यकता आहे. मी संवाद साधण्याचा बरेच वेळा प्रयत्न केला. मी संदीपजी देशपांडे, आमचे अविनाशजी जाधव, पानसे साहेब, आमचे दिलीप बापू धोत्रे असतील किंवा आमचे पक्षाचे मनोज भाऊ चव्हाण, सगळ्यांशी प्रयत्न करून मी साहेबांना भेटण्याचा प्रयत्न केला, पण दुर्दैवाने तो होऊ शकला नाही. तो संवाद झाला असं दुर्दैवाने ही वेळ आली नसती. परंतु पक्षातनं मला बडतर्फ केल्यामुळे माझ्यासारख्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्याला पर्याय नसतो आणि अशा कार्यकर्त्याला बरोबर घेणारे अनेक हात असतात. त्यातलाच भारतीय जनता पार्टी एक होता. भारतीय जनता पार्टीने मला या ठिकाणी संधी दिली, त्याबद्दल आभार मानतो आणि आजपासून भारतीय जनता पार्टीचं मोठ्या प्रमाणावरती काम कोकणामध्ये होईल आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये भारतीय जनता पार्टीचा झेंडा या प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेवरती असेल, हे मात्र या ठिकाणी सांगतो. वैभवजी, खरं तर मनसे म्हणजे आक्रमकता आणि नेहमी पणखर आणि एकदम स्ट्रॉंग वक्तव्य मारणारे कधी पण नेते आपण पाहिलेले, त्याच्यामध्ये तुम्ही सुद्धा होतात. आता सध्या पाहायला गेलं तर संपूर्ण राज्याच्या राजकारणामध्ये एकच विषय चर्चेला आलाय, तो म्हणजे मतदान चोरीचा असेल, मतचोरीचा असेल. आणि ज्या पक्षातून तुम्ही आता ज्या पक्षामध्ये आलेला त्याच पक्षावरती आरोप होत होता की ईव्हीएम मशीन असेल किंवा मतचोरी असेल. भाजपवरती सातत्याने आरोप होत होते. आपल्याकडून सुद्धा आरोप ज्यावेळेला केले जात होते की नक्कीच मतांची चोरी झाली. मात्र आता असं काय झालंय की याच पक्षामध्ये तुम्हाला यावं लागलं? नाही, असं काही नाही. बघा, या संदर्भात अधिकृत पक्षाची भूमिका मांडण्यासाठी माझा आजच पक्षप्रवेश झाला. अधिकृत पक्षाच्या संदर्भातली भूमिका पक्षाचे प्रवक्ते मांडतीलच. मला ज्या वेळेला संधी देतील पक्षाची भूमिका नक्कीच मांडतील. आज फक्त पक्षामध्ये प्रवेश झालेला आहे. या संदर्भातली अधिकृत भूमिका पक्षाचे नेतृत्व या ठिकाणी. ठाकरे मंत्रालयात दाखल झाले होते, ठाकरे बंधूंसोबत ते मंत्रालयात दाखल झाले होते आणि मुद्दा होता मतचोरीचा. बघा, हे त्यांच्या पक्षाची धोरणं आहेत, ती त्यांनी राबवलेली आहेत. हा प्रश्न खरं त्यांना तुम्ही विचारला पाहिजे. ज्यावेळेला संधी मला पक्ष देईल तर नक्कीच मी ही भूमिका आपल्यासमोर मांडेल. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्या संदर्भात. कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील, मुंबई.